नमस्कार. गुरुचरित्रात अशा अनेक कथा आहेत ज्या आपल्या श्रद्धेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. आज आपण अशाच एका अद्भुत कथेबद्दल बोलणार आहोत, ज्याच्या केंद्रस्थानी आहे एक पवित्र औदुंबराचं झाड. चला, ह्या कथेच्या माध्यमातून श्रद्धा आणि चमत्काराच्या विश्वात प्रवेश करूया. हो, ह्या कथेचा खरा नायक कोणी व्यक्ती नाहीये, तर एक जागा आहे. कृष्णा आणि पंचगंगेच्या पवित्र संगमावर वसलेलं एक औदुंबराचं झाड, जे पुढे जाऊन अनेक चमत्कारांचं, अनेक दिव्य अनुभवांचं साक्षी बनलं. खरं तर आपण एक अशा ठिकाणी चाललो आहोत जिथे एका झाडात एखाद्या मोठ्या ग्रंथालयापेक्षाही जास्त रहस्य दडलेली आहेत, आणि जिथे निस्सीम श्रद्धा वेळेला आणि काळालाही वाकवू शकते. ही केवळ एक गोष्ट नाही, तर एक असा अनुभव आहे जो आपल्याला श्रद्धेच्या खऱ्या शक्तीशी ओळख करून देतो. तर कथेच्या पहिल्या भागात आपण हे जाणून घेऊया की हे औदुंबराचं झाड इतकं खास, इतकं पूजनीय का मानलं जातं. तर झालं असं की भगवान नरसिंहांनी जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध केला, तेव्हा त्या राक्षसाच्या शरीरातलं विष त्यांच्या नखांना लागलं आणि त्यामुळे त्यांना असह्य दाह होऊ लागला. तेव्हा साक्षात देवी महालक्ष्मीने औदुंबराची फळं आणून त्यांच्या नखांवर लावली आणि तो दाह क्षणात शांत झाला. याच गोष्टीवर प्रसन्न होऊन भगवान नरसिंहांनी त्या वृक्षाला आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून एक सामान्य वृक्ष कल्पवृक्ष बनला, म्हणजे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा एक दैवी वृक्ष. बघा, आजपासून तो कल्पवृक्ष आहेस. जो कोणी तुझी पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा केवळ एक आशीर्वाद नव्हता, तर ते एक वचन होतं जे त्या वृक्षाच्या कणाकणात उतरलं. आणि याच ठिकाणाहून श्रीगुरूंच्या कृपेचा अविरत प्रवाह सुरू झाला. आता आपण श्रीगुरूंच्या आयुष्यातल्या एका अशा गूढ रहस्याबद्दल जाणून घेऊया, जे रोज घडत होतं पण जगाच्या नजरेआड. हो, असं कोणतं रहस्य होतं जे दररोज अगदी न चुकता घडत होतं, पण कोणालाही त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. कारण म्हणतात ना, जे डोळ्यांना दिसतं ते नेहमीच पूर्ण सत्य नसतं. खरं सत्य पाहण्यासाठी लागते ती श्रद्धेची एक वेगळी दृष्टी. तर रोज दुपारी अमरापूरच्या 64 योगिनी मानवी रूपात तिथे यायच्या. त्या श्रीगुरूंना सोबत घेऊन नदीपात्रात जात असत आणि मग पाण्याखाली असलेल्या एका गुप्त रत्नजडित शहरात उतरत. तिथे त्यांची भव्य पूजा व्हायची आणि पूजा संपल्यावर श्रीगुरू पुन्हा त्याच औदुंबराखाली शांतपणे प्रकट होत असत. विचार करा, हे किती अलौकिक असेल. हे सगळं सामान्य जगाच्या समांतर घडत होतं. आता या दिव्य कथानकात एका सामान्य माणसाचा प्रवेश होतो. गंगानुज नावाचा एक नावाडी. त्याची साधी जिज्ञासा त्याला एका अशा सत्यापर्यंत घेऊन जाते ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. गंगानुज नावाचा एक साधा नावाडी होता. त्याला एक प्रश्न नेहमी सतावत असे की श्रीगुरू कधी भिक्षा मागत नाहीत, कोणाकडे काहीही मागत नाहीत, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर इतकी तृप्ती आणि इतकी शांतता कशी काय असते. त्याचा प्रश्न अगदी साधा होता, पण खूप खोल अर्थाचा होता. आणि याच प्रश्नाने त्याला सत्याच्या मार्गावर आणलं. मग एके दिवशी त्याने ठरवलंच, सत्य काय आहे ते शोधायचंच. तो लपून बसला आणि त्याने श्रीगुरूंचा पाठलाग केला. त्याने पाहिलं की त्या योगिनी श्रीगुरूंना नदीत घेऊन जात आहेत. त्याच्या श्रद्धेची आणि धैर्याची ही एक प्रकारे परीक्षाच होती. आणि पुढे त्याने जे पाहिलं त्याने त्याचं आयुष्यच बदलून गेलं. कल्पना करा, त्या नावाड्याची अवस्था काय झाली असेल जेव्हा त्याने नदीच्या पाण्याखाली पाहिलं. तेव्हा त्याला नदीचं तळ नाही, तर हिरे माणकांनी भरलेलं, प्रकाशाने उजळलेलं एक दिव्य शहर दिसलं. इथेच आपल्याला दोन वास्तव दिसतात. एक म्हणजे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं, एक साधी वाहणारी नदी, आणि दुसरं जे खरं वास्तव आहे, जे फक्त श्रद्धेच्या नजरेनेच दिसू शकतं, पाण्याखालचं ते दिव्य शहर. गंगानुजला त्या दिवशी ती दिव्य दृष्टीच मिळाली होती. आणि त्या दिव्य शहरात गंगानुजला श्रीगुरूंचं खरं स्वरूप दिसलं. ते केवळ एक संन्यासी नव्हते, तर ते साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित त्रिमूर्ती रूप होते. हेच त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दर्शन होतं, सर्वात मोठी भेट होती. चला, आता श्रीगुरूंच्या कृपेचा आणखी एक चमत्कार पाहूया, जिथे त्यांनी एका सामान्य भक्तासाठी भौतिकशास्त्राचे सर्व नियम जणू काही बदलूनच टाकले. त्या गरीब नावाड्याला तीर्थयात्रा करण्याची खूप इच्छा होती, पण त्याच्याकडे तितके पैसे नव्हते. त्याने श्रीगुरूंना आपली अडचण सांगितली. श्रीगुरूंनी त्याला एकच गोष्ट सांगितली, माझ्या पादुका घट्ट धर. बघा, अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज होती, ती म्हणजे श्रीगुरूंच्या पादुकांवर अढळ विश्वास. नावाड्याने डोळे मिटले आणि पादुका घट्ट धरल्या, आणि काय आश्चर्य, पुढच्याच क्षणी तो प्रयागच्या पवित्र संगमावर होता. तिथून दुपारपर्यंत तो काशीमध्ये पोचला, जिथे त्याने विश्वनाथाचं दर्शन घेतलं.
आणि संध्याकाळ व्हायच्या आत तो गया येथे पिंडदान करून परत आपल्या गावी त्याच औदुंबराखाली हजर झाला. विचार करा, एकाच दिवसात 3 तीर्थक्षेत्रांची यात्रा. ही केवळ श्रीगुरूंची कृपाच होती. आणि आता आपण या कथेच्या समारोपाकडे आलो आहोत. जेव्हा श्रीगुरूंनी ते स्थान सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी मागे काय ठेवलं? एक कालातीत वारसा. जाताना त्यांनी योगिनींना एक वचन दिलं. ते म्हणाले, मी जरी हे ठिकाण सोडून जात असलो तरी मी हा औदुंबर वृक्ष कधीच सोडणार नाही. मी इथे अदृश्य रूपात नेहमीच असेन. हे फक्त शब्द नव्हते, तर त्या पवित्र स्थळी त्यांच्या चिरंतन अस्तित्वाची ती एक प्रकारे ग्वाहीच होती. आणि श्रीगुरूंनी दिलेलं ते वचन आजही खरं ठरतंय. त्यांची अदृश्य उपस्थिती आजही त्या औदुंबर वृक्षात जाणवते. आजही त्या वृक्षाची आणि त्यांच्या पादुकांची पूजा केल्याने भक्तांचा सर्व इच्छा पूर्ण होतात. ते स्थान शाश्वत कृपा आणि आशीर्वादाचं केंद्र बनलं आहे. असं म्हणतात की तिथे साक्षात देवी अन्नपूर्णा वास करते. कथा जरी इथे संपली असली तरी श्रीगुरूंचं अस्तित्व तिथे कायम आहे. आणि हाच प्रश्न आपल्या मनात येतो की श्रद्धा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या अवतीभोवती नेहमीच असलेल्या त्या दैवी कृपेला पाहण्याची, तिला अनुभवण्याची क्षमता तर नाही? यावर नक्की विचार करा.